CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचे गाव तसेच जिल्हा मुख्यालयापासून 95 किलोमीटर असलेल्या मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावातील नागरिक आजही एका सुरक्षित रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सन 2004-05 मध्ये बांधण्यात आलेला नायगाव देशमुख ते उमरा फाटापर्यंतचा 4 किलोमीटरचा रस्ता आज पूर्णपणे जीर्ण झाला असून रस्त्यावर डांबरच शिल्लक राहिलेले नाही। राज्यातील गिट्टी गावकऱ्यांसाठी तो विकासाचा मार्ग नसून रोजच्या संघर्षाचा मार्ग बनला आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना सविस्तर निवेदन देण्यात आले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका प्रवास करतात। पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली जात असल्याने प्रत्येक प्रवास हा धोकादायक ठरतो। गावातील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवताना काळजीत असतात, तर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील की नाही याची शाश्वती नसते। निवेदनात रस्त्याची तात्काळ तांत्रिक पाहणी, नूतनीकरण, डांबरीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच निवेदन प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आमचा पवित्र असा आहे, सगळे नागरिक इथे जमा आहेत सध्या आता जवळपास। आज बोललो आम्ही, आमचा विषय असा आहे, नायगावचा 2005 पासून जो रोड झाला तो 21 वर्षाले इथे गिट्टीचाही खडा नाही आहे आणि गर्भावस्थेची महिला असो, रुग्ण असो, शाळे विद्यार्थी असो वाटप लटकून जातात आणि आमच्या गावले बस बी नाही आहे। आमचे मुद्दे खूप आहेत, आम्ही घेऊन चालला पाहिजे। आमचा मुद्दा पहिले आहे रोडचा, तो आम्हाला पूर्ण करायचा पहिले। हा मुद्दा आमचा पहिले करायचा आणि माजी आमदार असो, सध्याचे विद्यमान आमदार असो, त्याला सर्वांना विनंती आहे तुमच्याकडून की यांनी हे प्रयत्न करावे, नाही तर जे नाव उभं होईल मोठं खूप। नमस्कार सर, मी गीता पंढरी नागुलकर। आमचा रोड खराब झाल्यामुळे आमचे लेकरबाळ शिक्षणात जरा अडचण येऊ राहिली। आम्हाला तर लवकरच लवकर रोड पाहिजे, यामुळे आम्ही सगळेजण विनंती करतो तुम्हाला, आम्हाला पहिले रोड द्या। काय अडचण येऊन राहिली आपल्याला? आम्हाला जाय सर, आम्हाला अडचण येऊ राहिली। आमचे लेकरबाळ शिकायला ऑटोवाले लोक लवकर येत नाही तर त्रास होती द्यायला। गाडी नाही का, बस नाही येत? बस येते सर, मुलीसाठी येते, मुलासाठी काय येते? तुम्हाला नागरिकांसाठी बस नाही आहे का? मुलीसाठीच आहे, पोरासाठी काहीच नाही। तुम्हाला नागरिकांना जायचं नाही नाही सर, देऊळगावला जायला लागते काय? कोणते काम, किती बिमार असं म्हणून गाड्यावर गेलं सर आम्हाला जायला त्रास नाही। कोणाचा ऍक्सिडेंट होते, कोणाचं काय होते, आम्ही गरीब लोक, आमच्याजवळ कुठे पैसे राहणार आहे? ठीक आहे, आणि काय अडचण जातं थोडं सांगा। तेवढं आहे का? बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं नायगाव देशमुख हे गाव आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास आज आपण या वर्षाला 1980वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि स्वातंत्र्य दिन। तरी पण आम्हा नागरिकाला, या या सर्व मायबाप जनतेला रोडसाठी जर पायवाट करायला लागत असेल आणि शासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा काही न मिळता फक्त शासनाकडून आम्हाला एक आश्वासन मिळतं, लोकप्रतिनिधीकडून फक्त आश्वासन मिळतं। जनता ही फक्त नायगाव देशमुखवासी जनता ही फक्त आश्वासनाच्या भरोशावर जगत आहे। आज लोकांची फार मोठी म्हणजे शेतकऱ्यांची समस्या आहे, शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या आहे, लाईनची व्यवस्था आहे, समस्या आहे। मग एवढ्या काही समस्याला गाव ग्रासलेलं आहे, याच्याकडे काय शासन लक्ष देईल का, हे जाणून आमची अपेक्षा आहे। आणि जो शासन म्हणतो की शिकेगा इंडिया तो बढेगा इंडिया, पण इथं गावात शाळेचीच काही व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याची पण काही व्यवस्था नाही, तर शिक्षण होणार कुठून? शासनाने काय फक्त का आमचं काय मत पाहायचं आहे का फक्त एक त्यांना फक्त एक बोलायचं आहे का? आम्हाला काही न्याय द्यायचा आहे की नाही, हीच मोठी समस्या आहे आमची। प्रतिनिधी गणेश सवडकर, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।